दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघात दिवसोंदिवस चुरस वाढत चालली आहे। तरी छत्रपती ग्रुपच्या उच्च शिक्षित महिला नेत्या सौ पूजाताई अविनाश पाटील यांना दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघातील मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। मतदारसंघातील गावागावात घराघरात पूजा पाटील यांनी गाठीभेटींना सुरुवात केली आहे। गावोगावी भेटी देत प्रत्येक गावातील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या जात असून आपली भूमिका व विकासाची दृष्टी मतदारांपुढे मांडली जाते। त्यामुळे मतदारसंघात महिला नेत्या सामाजिक कार्यकर्त्या सौ पूजा पाटील यांची लोकप्रियता वाढत चालली असून मतदारसंघात पूजाताई यांचा प्रचार जोर धरतोय। गेल्या अनेक महिन्यांपासून पूजा पाटील यांनी शेतकरी, युवक, महिला बचत गट, व्यापारी वर्ग तसेच विविध सामाजिक संघटनांशी संवाद साधलाय। मतदारसंघातील सर्व रस्ते, पाणी पुरवठा, आरोग्य, शिक्षण, रोजगार, शेती संबंधित प्रश्न यासह रखडलेली स्थानिक विकास कामं मार्गी लावण्यासाठी मी निवडणूक रिंगणात आहे असं पूजा पाटील यांनी सांगितलं। दरम्यान पूजा पाटील यांनी सामाजिक कार्यक्रम, धार्मिक उत्सव, ग्रामसभा व घरभेटींच्या माध्यमातून संपर्क वाढवण्यावर भर दिलाय। तर समर्थकांच्या बैठका घेऊन निवडणुकीसाठी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे। छत्रपती ग्रुपचे संस्थापक प्रमोददादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पूजाताईंची राजकीय वाटचाल सुरू आहे। प्रमोददादा पाटील यांनी दत्तवाड मतदारसंघातील प्रत्येक गावातील प्रमुख कार्यकर्ते आणि नेत्यांची भेट घेऊन मतदारांशी संवाद साधून संपर्क वाढवला असून प्रत्येक गावात त्यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। मराठी एस न्यूजसाठी टाकळीहून संदीप अडसूळ। नमस्कार, मी सौ पूजा अविनाश पाटील। यावर्षीचे दत्तवाड मतदारसंघातून मी उमेदवारी अर्ज भरणार आहे। तर सर्व माझ्या मतदार बंधू भगिनींना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा। आणि तुम्हालाच आता कळायलाच असेल की मी आता उमेदवारीसाठी अर्ज केला आहे आणि जनतेच्या आग्रहाखातीर हा मी अर्ज केला आहे। तर मला असं सांगायचं आहे की या मागील 10 वर्षामध्ये येथे चांगले नेतृत्वच न झाल्यामुळे एक 10 वर्षामध्ये भरपूर काही कामं रखडलेली आहेत। ती आरोग्य संदर्भात असतील किंवा रस्ते असतील किंवा पाणी पुरवठा असतील किंवा महिला सक्षमीकरण असेल, या संदर्भात मी वरून शासनाकडून योजना आणून ती तळागाळापर्यंत पोहोचवेन। पूर्ण व्यवहार हा पारदर्शी ठेवीन, प्रत्येक व्यक्तीला त्याचा लाभ मिळवून देईन। तर हा मतदार संघामध्ये फक्त मी स्वतः उमेदवार म्हणून निवडून येणार नाही, तर तुम्ही सुद्धा निवडून येणार, याची तुम्ही निवडून आल्यासारखे आहात अशी मी तुम्हाला 100% गॅरंटी देते। आणि तुम्ही मला यावेळी भरघोस मतांनी मतदान करून माझ्यावर एक विश्वास दाखवा। मी कधीही एक महिला म्हणून कधीच मागे राहिली नाही आहे। तर मी एक सक्षम महिला म्हणून प्रत्येक ठिकाणी मी माझी भूमिका चांगली बजावलेली आहे। मी बँकेमध्ये जॉब असेल किंवा स्वतः मी बिझनेस आता करत आहे, त्यामुळे प्रत्येक महिलेला मी आर्थिक, शारीरिक, मानसिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी मी प्रयत्न करेन। आणि तुम्ही हाच विश्वास माझ्यावर दाखवून मला भरघोस मतांनी निवडून द्या। आणि मला एक निवडून येण्याची संधी द्या। त्या संधीचं मी नक्कीच सोनं करेन।